हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यास जेल रोड येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. दसक पंचक जेल रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने 4 दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 18 फेब्रुवारी रोजी शिवव्याख्याते आणि युवा प्रबोधनकार प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सोहळा समितीचे अध्यक्ष धनंजय विष्णू लोखंडे, कार्याध्यक्ष राजेंद्र बाजीराव बोराडे, उपाध्यक्ष सचिन रामदास देसले, उपाध्यक्ष मयूर दिनकर आढाव, सरचिटणीस प्रवीण मधुकर पवार, चिटणीस मनोज शांताराम लोळगे, खजिनदार चंद्रकांत गोपाळ चव्हाणके, प्रसिद्धी प्रमुख सागर कैलास वारुंगसे, अनिकेत प्रकाश आरोटे, यश राजू शिंदे, समन्वयक माजी नगरसेवक सुनील बोराडे, दिनकर आढाव, शिवा ताकाटे, नरेंद्र आढाव, योगेश मिसाळ, राजेंद्र आढाव, गणेश सातभाई आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व्यासपीठाचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन हांडगे यांनी केले. तुळजाभवानी परमपवित्र भगवा ध्वज, स्वराज्याचं देखणं स्वप्न, ज्या मातेच्या कुशीत फुललं त्या राजमाता जिजाऊबाई साहेब, अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, या मातीसाठी स्वराज्यासाठी कसं जगावं हे उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कळाल्यानंतर या मातीसाठी कसं मरावं हे जगाला अतिशय उत्तम उदाहरणातून दाखवून देणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शंभूराजे, ज्या ज्ञात अज्ञात मावळ्यांनी या स्वराज्यासाठी आपल्या पंचप्राणांची कुरवंडी केली, ते सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीवीर, सर्वांच्या चरणी विनम्र वंदन. मित्रांनो, खरं तर रोजच्या जगण्याच्या रहाडगाडग्यातून थोडंसं बाजूला यावं, शिवप्रभूंच्या विचारांचा जागर करावा, या अनुषंगाने खरं तर दसक पंचक या परिसरातील, जेलरोड परिसरातील हे सर्व कार्यकर्ते, या मंडळाचे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या सर्वांचं खरं तर पहिल्यांदा मला अभिनंदन यासाठी करायचं आहे, कारण मोबाईलच्या स्क्रीनवर व्हॉट्सअपचं सैन्य फेसबुकच्या भिंती लढवत असताना कुठंतरी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर दुसऱ्यांच्या विचारांचे आलेले तोफगोळे इकडे तिकडे डागत असताना त्या मोबाईलवरची ही पिढी आणि ही सगळी जनता या ठिकाणी शिवप्रभूंच्या समोर या प्रांगणात आणून त्यांना शिवविचार ऐकण्यासाठी आपण जी संधी उपलब्ध करून दिली, म्हणून आपलं एकदा नाही, दोनदा नाही, त्रिवार अभिनंदन. मित्रांनो, खरं तर काल मी सिंहगडावर असताना, काल सिंहगडावर व्याख्यानासाठी असताना त्या ठिकाणी सूत्रसंचालन करत असणारे, निवेदन करणाऱ्याने बोलता बोलता ते एक वाक्य धाराप्रवाहामध्ये त्याने विधान केलं की माझा राजा देव नव्हता, परंतु या राजाचं कुठेही मंदिरही नाहीये, परंतु माझ्या राजामुळं आज महाराष्ट्रात मंदिरं उभी आहेत. त्या निवेदन करणाऱ्याने ते वाक्य उच्चारलं खरं, परंतु मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की जगात सर्वाधिक पुतळे छत्रपती शिवरायांचे आहेत आणि या पल्याड जाऊन संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवरायांची 190 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. आणि आपल्या मराठी माणसांसाठी सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी, मला नाशिकमध्ये बोलताना या ठिकाणी आनंद या कारणाने होतोय की छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर राजाराम महाराजांनी 1695ला सिंधुदुर्गमध्ये बांधलं, शिवराजेश्वर मंदिर. दुसरं मंदिर औरंगाबाद मध्ये एका छोट्याशा गावात, जवळकी बाजार नावाचं एक छोटंसं गाव, आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या निधीतून मंदिर उभं राहिलं. आणि उत्तर महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर जे आहे
ते नाशिक मधल्या म्हसरूळ मध्ये छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे. 350 किलोची पंचधातूची छत्रपती शिवरायांची मूर्ती ज्या शहरात आहे, एकूणच काय की ज्या मातीला प्रभू रामचंद्रांचे पण पाय लागले आणि जिथं छत्रपती शिवरायांचं पण मंदिर आहे, म्हणून नाशिक मध्ये बोलताना मला आनंद होतोय. छत्रपती शिवरायांसकट सगळ्यांनाच जाती धर्माच्या भिंतींमध्ये अडकवून टाकलंय. आज बरीचशी तरुण पिढी, नवीन पिढी कपाळावर चंद्रकोर लावणार, छत्रपती शिवरायांसारखी दाढी वाढवणार, बघतोस काय मुद्राकर गाडीवर लिहिणार, गाडीला भगवा लावणार आणि संपूर्ण गावभर मिरवणार. ठीक आहे, आपण छत्रपती शिवरायांचा बेंबीच्या देठापासून जय जयकार करूच, कारण ते आपलं आराध्य दैवत आहे. पण या सगळ्यांबरोबर छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारा जो सर्व धर्म समभावाचा विचार आहे ना, तो जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात उतरवत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारं स्वराज्य या मातीत घडणार नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी बाह्य स्वरूपात आपण केलं आणि आपण आपल्याला शिवभक्त म्हणत असू तर कुठंतरी आपलं चुकत आहे. हो सर. खरा शिवभक्त कोण माहितीये? खरा शिवभक्त कोण हे जर आपल्याला विचारात घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की ज्यानं कधी आईच्या डोळ्यात आश्रू येऊ दिले नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं आपल्या बापाची मान कधीही शर्मेनं खाली झुकू दिली नाही तो खरा शिवभक्त. जो कधी व्यसनांच्या वाटेला गेला नाही तो खरा शिवभक्त. जो कधीही संस्कार आणि संस्कृतीला कलंक लावू देत नाही तो खरा शिवभक्त. आणि जो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या माता भगिनींच्या नजरेने बघतो ना तो खरा शिवभक्त. एकूणच काय तर ज्याला मातेच्या प्रेमाची जाण आहे, बापाच्या स्वप्नांचं भान आहे आणि ज्याच्या ओठावर समाजाच्या प्रगतीचं गाण आहे ना तो खरा शिवभक्त. पण आपलं दुर्दैव आपण या पद्धतीने जगत नाही किंवा वागत नाही. बघा ना, मी मागच्या आठवड्यामध्ये एका ठिकाणी व्याख्यानाला सदर कार्यक्रमास शिवप्रेमींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय शिवराय. आपल्याला सर्वांना माहीत आहे की उद्या जगातल्या एक मोठ्या राजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या राष्ट्रभर, हिंदुस्थानभर साजरी होत असताना नाशिक रोड आणि जेल रोड पॅटर्न म्हणून शिवजयंती कायम चर्चेत राहिली आणि वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उपक्रमातून युवक आणि शिवभक्त या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून शिवजयंती उत्सव समिती दसक पंचक जेल रोडच्या वतीनं अध्यक्षांनी त्यांच्या संकल्पनेतून आय लव्ह शिवराय हे नाव या ठिकाणी प्रकाशित करून ह्या जेल रोड भागात नव्हे तर पुऱ्या नाशिक रोड भागात एक सेल्फी पॉईंट तयार केला. त्याबद्दल सर्व जेल रोडकरांच्या वतीनं, नाशिक रोडकरांच्या वतीनं उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि अध्यक्षांचं या ठिकाणी अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. जय शिवराय. उद्या 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा, तर त्या निमित्ताने दसक पंचक जेल रोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आय लव्ह जय शिवराय नाव इथं प्रकाशित केलेलं आहे. सर्वांनी, पुऱ्या जेल रोडकरांनी सेल्फीचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक.